नमस्कार विद्यार्थी मित्रों, 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यातील एक्झरसाइज प्रॉब्लेम नंबर 12 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत। प्रथमतः प्रॉब्लेम समजावून घेऊ आणि त्याच्यानंतर मग त्याच्या नोंदी कशा होतात ते पाहूया। प्रॉब्लेम मी वाचतोय। फॉलोइंग इज द रिसीट पेमेंट अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई फॉर द year ending 31st March 2020. Receipt and payment account for the year ending 31st March 2020. पुढे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे। पाहूया आपण। रिसीट साईडला दिलेला आहे डाऊन अगोदर दिले टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश और बँक आपल्याला काही माहिती दिलेली नाही, ती याची नोंद आपण घेतही नाही। पुढे टू ॲडमिशन फी प्रवेश फी 4500 रेव्हेन्यू इन्कम आहे, इन्कम साईडला आपण याची नोंद करणार आहोत। पुढे टू सबस्क्रिप्शन 20,000 सबस्क्रिप्शन किंवा कॉन्ट्रीब्युशन 20,000 रुपये वर्गणी आपल्याला मिळालेले आहे, ते आपण इन्कम साईडला नोंदणार आहोत। टू लेक्चर हॉल हायर चार्जेस लेक्चर हॉलचं भाडं आपल्याला मिळालेलं आहे 4,200, तेही आपण इन्कम साईडला नोंदणार आहोत। त्याच्यानंतर मिसलिनियस इन्कम इतर किरकोळ उत्पन्न आहे 250 रुपये, ते आपण इन्कम साईडला नोंदणार आहोत। त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटवरती व्याज आपल्याला मिळालेलं आहे 900 रुपये, तेही नोंद आपण इन्कम साईडला करणार आहोत। पुढे पेमेंट सही सॅलरी 9,000 एक्सपेंडिचर साईडला नोंद होईल। रेंट 7,500 एक्सपेंडिचर साईडला नोंद होईल, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड। बाय इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे 6,000, काही इन्व्हेस्ट केलेली रक्कम पुन्हा आपल्याला मिळणार आहे। इन्व्हेस्टमेंट 6,000 याची नोंद आपण असेट साईडला घेणार आहोत। पुढे बाय स्टेशनरीचा खर्च आहे एक्सपेंडिचर साईडला नोंद करायची आहे। इलेक्ट्रिसिटी चार्जेस विजेचा खर्च आहे, तोही खर्च म्हणून एक्सपेंडिचर साईडला नोंद होईल। त्याच्यानंतर बुक्स आहेत, चालू वर्षात काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत 5,000 रुपयाची, पाठीमागचा ओपनिंग बॅलन्स असेल त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत। पुढे बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 2018-19 म्हणजे पाठीमागच्या वर्षाचा खर्च इथं दिलेला आहे 500 रुपये, पाठीमागच्या वर्षी आउटस्टँडिंग असलं पाहिजे, याची नोंद आपण कुठेही इथं घेणार नाही। त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन ॲसेट साईडला कॅश ऑन हँड और कॅश ॲट बँक याची नोंद आपल्याला करावी लागेल 4,650 रुपये। त्यानंतर पुढे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द एंड डेट 31st March 2020 अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डे। 30 मार्च 2020 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीचं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायचा आहे। पुढे काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे। द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो मेड अवेलेबल टू यू फर्स्ट ऑन 31st March 2019 हे गेल्या वर्षाची शेवटची डेट आहे। इन द लास्ट इयर a library had the following assets also: books at rupees 50,000, furniture rupees 6,500 and machinery of rupees 30,000। म्हणजे गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधली हे असेट आहे, चालू वर्षाचा ओपनिंग बॅलन्स आहे। हे सर्व आपण ॲसेट साईडला या तिन्हीची नोंद करणार। त्याच्यामध्ये नवीन वर्षात पुस्तकं काय खरेदी केलेले ते आपल्याला ॲड करायचे आहे। पुढे सेकंड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अमाउंटेड टू रुपीज 500। सबस्क्रिप्शन आपल्याला इथं दिलेले आहेत 20,000, त्यातले 500 रुपये ॲडव्हान्समध्ये मिळाले आहे। इथे टिकमार्क केलेले, टिकमार्क म्हणजे ते इनरला लिहिणार आपण, आणि जे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहेत
ते लेस करणार आणि त्याच्यानंतर लायबिलिटी साईडला त्याची नोंद करायची आहे. पुढे थर्ड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,300 अँड फॉर रेंट ₹950. आपला खर्च चालू वर्षात काय द्यायचा राहिलेला आहे. सॅलरी ₹1,300 आणि रेंट ₹950. इथं सॅलरी आणि रेंट टिकमार्क केलेले आहे, ते आपण इनरला लिहिणार आहोत एक्सपेंडिचर साईडला. त्याच्यामध्ये हे आउटस्टँडिंग ॲड करणार आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला करायचा आहे. दॅट इज विल बी पेड इन द नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षात ते द्यावं लागणार आहे. चौथी ॲडजस्टमेंट, 50% ऑफ ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज्ड. ॲडमिशन फी आपल्याला किती दिलेली आहे, ₹4,500 टिकमार्क केलेले इथं इनरला लिहायचे आहे. आणि त्याच्यातील 50% हे ₹2,250 आपण कॅपिटल फंडात ॲड करणार आणि 2,250 ॲज अ रेव्हेन्यू म्हणून दाखवणार. पुढे फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड ॲट 10%. जो ओपनिंग बॅलन्स आहे फर्निचर 6,500 त्याच्यावरती 10% दराने पण डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. त्यानंतर लायब्ररी बुक्स वेअर परचेस ऑन 1 एप्रिल 2019 चार्ज डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम. चालू वर्षात पुस्तकं जी खरेदी केलेली आहेत ₹5,000 ते अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदी केलेले आहेत 1 एप्रिल 2019. त्यामुळे टोटल अमाऊंट गेल्या वर्षीचे 50,000 आणि चालू वर्षाचे 5,000 असे टोटल 55,000 10% दराने डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. त्यानंतर द इन्व्हेस्टमेंट वेअर परचेस ऑन 1 एप्रिल 2019 अँड दे कॅरीड इंटरेस्ट ॲट 20%. इथे ही जी इन्व्हेस्टमेंट चालू वर्षात खरेदी केलेली आहे ₹6,000 त्याच्यावर आपल्याला 20% दराने व्याज मिळणार आहे. बरं, हे आता वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदी केलेली म्हटल्यानंतर 1 वर्षाचं व्याज याच्यावर मिळालं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला 1 वर्षाचं व्याज म्हटल्यानंतर इन्व्हेस्टमेंट 6,000ची आहे, व्याज ₹1,200 आपल्याला मिळायला पाहिजे होतं 20%. तर इथं मिळालेलं आहे ₹900, म्हणजे अजून ₹300 व्याज येणं बाकी आहे. तर आपण ते इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करणार आउटस्टँडिंग इंटरेस्ट किंवा रिसिवेबल इंटरेस्ट, आणि ह्या इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्कम साईडला ॲड करणार आहोत. म्हणजे हे आपलं चालू वर्षाचं उत्पन्न आहे. चालू वर्षाचं सर्व उत्पन्न आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण सर्व टिकमार्क करून घेतलेले आहेत. प्रॉब्लेममधील सर्व आयटम समजावून घेतले. नंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आखून घ्यायचा आहे. इन द बुक्स ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. एक्सपेंडिचर साईड, इन्कम साईड नोंदी करून घ्या, आखून घ्यायचे आहे. त्यानंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटी साईड, ॲसेट साईड आखून घ्या. एकानंतर एक आयटम आपण ट्रान्सफर करणार आहोत. पहिल्यांदा रिसीट साईडचे आयटम आपण ट्रान्सफर करून घेऊया. बॅलन्स ब्रॉडडाऊन कुठे नोंद होत नाही. टू ॲडमिशन फी 4,500. इन्कम आहे, इन्कम साईडला अगोदर नोंद करायची आहे. इथे आपण ॲडमिशन फी हे नोंदणार आहोत. ॲडमिशन फी ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलममध्ये 4,500. नंतरच आयटम आहे सबस्क्रिप्शन इथं पहिल्यांदा दाखवलेलं आहे. तुम्ही अगदी नंतर दाखवला तरीही चालू शकेल. सबस्क्रिप्शन ₹20,000 ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला नोंद केले आपण. पुढे लेक्चर हॉल हायर चार्जेस, लेक्चर हॉलचं भाडं आहे तेही आपण इन्कम साईडलाच दाखवणार आहोत. लेक्चर हॉल चार्जेस
₹4,200. त्यानंतर आहे मिसलेनियस इन्कम, इतर किरकोळ उत्पन्न आहे. मिसलेनियस इन्कम साईडलाच आपल्याला इथं नोंद करायची आहे. ₹250. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 टिकमार्क केलेले इनरला लिहायचे आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, आपल्याला ₹300 व्याज येणं बाकी आहे ते दाखवायचं आहे. यानंतर पुढे पेमेंट साईड सॅलरीज, एक्सपेंडिचर साईडला नोंद होईल. सॅलरी ₹9,000 इनरला लिहिलेले आहेत, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर. त्यानंतर इतर रेंट दिलेले आहे ₹7,500. खर्च आहे रेंट टू रेंट 7,500 इनर कॉलम. त्यानंतर पुढे इन्व्हेस्टमेंट दिलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट 6,000. बॅलन्स शीटला असेट लिहिण्यासाठी थोडीशी जागा सोडून नंतर आपण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी इथं दाखवलेले आहे. इन्व्हेस्टमेंट ₹6,000. त्यानंतर पुढे स्टेशनरी आहे. स्टेशनरी 1,350. एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर असल्यामुळे स्टेशनरी ₹1,350. त्यानंतर आयटम आहे बुक्स, पुस्तकं खरेदी केलेली आहे. त्याच्या अगोदर इलेक्ट्रिसिटी चार्जेस 850. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹850 आउटवर्ड कॉलम नोंद करून घ्या. त्यानंतर पुढचं आहे बुक्स, पुस्तकं खरेदी केले ₹5,000. बॅलन्स शीट असेट साईडला इथे आपण नोंद करणार आहोत. बुक्स इथे गेल्या वर्षीची अमाऊंट दाखवणार आहोत आणि चालू वर्षाची ॲड न्यू परचेस ₹5,000. 5,000 नवीन वर्षाची खरेदी आहे, त्याची आपण इथं नोंद केली. त्यानंतर पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड फॉर लास्ट इयर नॉट रेकॉर्डेड, कुठे नोंद करायची नाही. आणि बॅलन्स दिलेला आहे तो कॅश बॅलन्स आहे किंवा बँक बॅलन्स आहे, आपल्याला काही माहिती दिलेली नाही. आपण इथं कॅश ऑन हँड लिहून टाका किंवा कॅश ॲट बँक लिहिलं तरी चालेल. ₹4,650. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1. ऑन 31st March 2019 the library had the following asset also: books at ₹50,000, furniture 6,500 and machinery of ₹30,000. तर इथे हे ॲसेट आहे. बॅलन्स शीटला आपण हे बॅलन्स शीटला ॲसेट मांडायचे आहे. चालू वर्षाचे ॲसेट इथे बुक्स आपण लिहिलेले ते दाखवायचे. ₹50,000 दोन्हींची बेरीज. गेल्या वर्षीचे 50,000ची पुस्तकं आहेत, चालू वर्षी 5,000 खरेदी केली, टोटल ₹55,000ची पुस्तकं आपल्याकडे आहेत. त्यानंतर आपल्याकडे फर्निचर आहे. फर्निचर गेल्या वर्षीचं आहे, टोटल ₹6,500. आणि मशिनरी दिलेली आहे. मशिनरी ॲडजस्टमेंट नाही मशिनरीवर, त्यावरती मशिनरीची किंमत आपण डायरेक्ट आउटवर्ड कॉलममध्ये लिहिणार आहोत. 30,000 ॲसेट लिहिल्या. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अमाऊंटेड टू ₹500. जे सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स मिळालेलं आहे ते आपण प्री रिसिव्ड म्हणून लेस करणार. लेस प्री रिसिव्ड इथे ॲडजस्टमेंट आहे, मी थोडा रेड कलरने दाखवतो. आणि टोटल अमाऊंट 19,500 आउटवर्ड कॉलम. निव्वळ सबस्क्रिप्शन मार्क मिळालेले आपल्याला. चालू वर्षाचं उत्पन्न 19,500. याचा सेकंड इफेक्ट आपल्याला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणून लायबिलिटी साईडला दाखवायचे ₹500. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹500. ₹500 लायबिलिटी आपल्याला देणं आहे.
त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी 1300 अँड फॉर रेंट 950. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सॅलरी द्यायचे राहिलेले ॲड करायचे, ॲड आउटस्टँडिंग 1300 आणि टोटल चालू वर्षाचा सॅलरीवरील खर्च आहे 10,300. जे द्यायचे राहिले त्याचा सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला या ठिकाणी इथे करणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दोन्ही एकत्र घेतलेले आहेत. सॅलरीज दोन्हींचे बेरीज आउटवर्डला नंतर मांडूया. 1300. ठीक आहे. त्यानंतर रेंट, तर रेंट आहे चालू वर्षात आणखीन द्यायचं राहिलेलं आहे. ॲड आउटस्टँडिंग ₹950 ॲड केले, त्याच्यात मिळवले आपण. ॲडजस्टमेंट आहे आणि टोटल रेंट फॉर अकाउंटिंग इयर 8,450, 8,450 एकूण रेंट आलं. याची दुसरी नोंद आपण इथे करणार आहोत. रेंट ₹950 आणि टोटल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹2,250. ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट म्हणून आपण दाखवूया. त्यानंतर पुढे नेक्स्ट 50% ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज्ड. ॲडमिशन फी आपल्याला दिलेली आहे 4,500 रुपये, इथं नोंद केलेली आपण. बाय ॲडमिशन फी 4,500. त्याच्यातून लेस 50%, 50%, 2,250 रुपये लेस करायचे आहे आणि बाकीचे आउटवर्ड कॉलममध्ये नोंदवायचे आहेत इथे. त्यानंतर पुढे नेक्स्ट ॲडमिशनचे दुसरे इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटला करायचं आहे. बॅलन्स शीट इथे नोंद करायची आहे. इथे आपण दाखवणार आहोत अगोदर कॅपिटल फंड, त्याच्यामध्ये ॲड ॲडमिशन फी ₹2,250. त्यानंतर नेक्स्ट लायब्ररी बुक्स फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड ॲट 10%. फर्निचरवर 10% दराने डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. इथं फर्निचर दिलेलं आहे ₹6,500. लेस डेप्रिशिएशन ॲडजस्टमेंट ₹650. देन नेट व्हॅल्यू इन आउटवर्ड कॉलम ₹5,850. त्यानंतर पुढे सेकंड इफेक्ट टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर इथं दिलेलं आहे. फर्निचर ₹650. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 650. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट द लायब्ररी बुक्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019 चार्ज डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम. डेप्रिशिएशन चार्ज करायचे 10% दराने टोटल पुस्तकं खरेदीवरती. बॅलन्स शीट ॲसेट साईडला आपण इथं पुस्तकं गेल्या वर्षीचा बॅलन्स दाखवलेला आहे, चालू वर्षाची खरेदी दाखवलेली आहे. टोटल 55,000 पुस्तकं किमतीची पुस्तकं आपल्याकडे आहेत. तर याच्यातून लेस डेप्रिशिएशन 5,500, 10%. आउटवर्ड कॉलमला रक्कम टोटल व्हॅल्युएशन ऑफ बुक्स 49,500. त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट इथे बुक्स ₹5,500 आणि
6150 टोटल डेप्रिशिएशन. ॲडजस्टमेंटमधला हा टोटल आयटम आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 7. The investment were purchased on 1st April 2019 and they carried interest at 20% per annum. जी इन्व्हेस्टमेंट चालू वर्षात खरेदी केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट 6000 ही वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केलेली आहे. म्हणजे याच्यावर 20% दराने म्हणजे 10% दराने 600 रुपये येतील, 20% दराने 1200 रुपये एवढं व्याज येणं बाकी आहे आपल्याला, एवढं मिळायला पाहिजे. इथं आणि रिसिप्ट साईडला दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹900. मिळायला पाहिजे होते 1200 रुपये, पण मिळाले फक्त 900 रुपये. म्हणजे अजून 300 रुपये आपलं व्याज येणं बाकी आहे, ते इन्व्हेस्टमेंटमध्ये इथं ॲड करायचं आहे. दॅट इज रिसिवेबल इंटरेस्ट रिसिवेबल ₹300 अँड टोटल इन्व्हेस्टमेंट इन आउटवर्ड कॉलम 6300 इथे दाखवा. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईडला इथं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 नोंद केलेले. याच्यामध्ये चालू वर्षाचं उत्पन्न आपलं असल्यामुळे ॲड करायचं आहे, ॲड रिसिवेबल 300 अँड टोटल इन्कम फॉर दिस अकाउंटिंग इयर ₹1200. 1200 चालू वर्षासाठीचं पूर्ण उत्पन्न आपण इथे दाखवलं, इन्कम. ठीक आहे, टोटल चालू वर्षाचं इन्कम इथं आलं पाहिजे, मिळालेलं असो अगर नसो, दोन्हींची नोंद इथे झाली पाहिजे. ठीक आहे, आपल्या सर्व नोंदी प्रॉब्लेममधील झालेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्व ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट झालेले आहेत. आता आपण प्रॉब्लेम टॅली करूया. मित्र, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथं रेड जे दाखवलेलं आहे साधारणतः ॲडजस्टमेंट आत्ता आपल्या लक्षात यावी यासाठी आहे. पेपरमध्ये आपण एकाच कोणत्या तरी कलरचा पेन वापरायचा आहे, डबल पेन वापरलेले चालणार नाहीत. असे सेपरेट दाखवण्याची काही आवश्यकता नसते, हे तुमच्यासाठी आहे. परीक्षकांना सगळं माहीत असतं, त्यामुळं त्यांना ते काय हायलाईट करण्याची आवश्यकता नसते. ठीक आहे, इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साईडची बेरीज 27,400 27,400 रुपये आलेले आहे. हे 27,400 रुपये आपण इकडं डेबिटला म्हणणार आहोत. त्या डेबिटची जी बेरीज आहे ती सेपरेट या ठिकाणी घेतलेली आहे. डेबिट साईडची बेरीज येते 27,100 रुपये. डेबिट साईडची बेरीज 27,100 म्हणजे 300 हा डिफरन्स आहे. हा डिफरन्सला आपण सरप्लस असं म्हणतो, टू सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हे लक्षात ठेवा, ॲन्युअली आठवत नाही. ठीक आहे, टू सरप्लस जादाचं उत्पन्न आपण या ठिकाणी सरप्लस म्हणून दाखवलं, ते कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. बॅलन्स शीट कॅपिटल फंड त्याच्यामध्ये ॲड लिहायचं, ॲड सरप्लस ₹300. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाही. जर कॅपिटल फंड दिलेला नसेल तर आपल्याला कॅपिटल फंड कसा काढायचा. ठीक आहे, टोटल असेट साईडची टोटल पहिल्यांदा घ्यायचे. असेट साईडची बेरीज घ्या. असेट साईडची बेरीज येते 96,300. 96,300 ते इकडे लायबिलिटीला मांडून टाका. त्याच्यानंतर या दोन्ही अमाऊंट 2,250 आणि 500 रुपये म्हणजे 2,750 वजा करायचे 96,300 मधून. 96,300 मधून 2,750 लेस केल्यानंतर येत आहेत 93,530. 93,530 ही टोटल रक्कम आली.
टोटल कॅपिटल फंड फॉर द नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षात हे जाणार आहे. मग आता हे जे 93,550 आहे त्याच्यामधून, आणि 93,550 ही टोटल बेरीज आहे. मग आपण 93,550 मधून फक्त 2,250 आणि 300 म्हणजे 2,550 वजा करायचे. 2,550 वजा केल्यानंतर आपल्याला इथे जी रक्कम मिळेल 91,000 हे आपलं कॅपिटल फंड. एकूण कॅपिटल फंड गेल्या वर्षी होता 91,000 रुपये. ठीक आहे, या पद्धतीने हे तुम्ही काढायचं आहे, काढू शकता, कारण आपल्याला तो फंड दिलेला नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे प्रॉब्लेम सोडवताना एकाच शाईचा वापर करायचा आहे. परत 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 वेगवेगळ्या शाईचा वापर करायचा नाही. ठीक आहे, या पद्धतीने तुमचा हा प्रॉब्लेम दिसेल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटसुद्धा मी या ठिकाणी परत दाखवतो. डबल शाई पेन वापरायचा नाही. प्रॉब्लेम येतात, शाई पेन वेगवेगळा असला की तुमचा पेपर बाजूला काढून ठेवला जातो. ठीक आहे, या पद्धतीने या नोंदी लक्षात घ्या. ठीक आहे, प्रॉब्लेम तुम्ही सोडवा. आणखीन काही शंका असेल परत परत पहा. ओके, थँक्यू.